जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा तुमचं माझ्या या छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सलग छान छान असे ब्लॉग येत आहेत आपले आणि तुमचा खूप छान असा प्रतिसाद येतो आहे. तर तुमच्यासाठी आज स्पेशल एक फूडच ब्लॉग होणार आहे तुमच्यासाठी. मावशी चिकन बिर्याणीचा बेत बनवणार आहे. तर चला तुम्हाला फटाफट दाखवतो ती कसं बनवणार आहे, कसं प्रिपेअर करणार आहे. आणि त्या संदर्भात तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा. तर मावशी पण पाहिलं आणि तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. तर चला आपण किचनमध्ये सरळ जाऊया आणि कसं होतं प्रिपेअर ते बघूया. मस्त आता बघा, इथं दही अद्रक लसूण टाकून आपण चिकन मॅरिनेट केलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकतो आपण कोणता मसाला आहे? सुहाना मसाला. सुहानाचा मसाला आहे. आणि हे मला आहे सुहानाचा चिकन बिर्याणीचा मसाला मित्रांनो. मस्त आपण ते आता टाकलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हे लाल तिखट, एकदम बढिया असा स्मेल येतोय मस्त मित्रांनो. याला चवीनुसार मीठ. आता आपण मिक्स करून घेऊया. हातानंच मिक्स करावं लागतं. हाताचा टेस्ट येते का फ्लेवर. दहीचे असे गोळे गोळे राहते मस्त पैकी बघा. आता हे कोणती वाली बिर्याणी बनवतो आपण? थराची बिर्याणी बनवतो मित्रांनो. तर इथं बघू शकता, आता आपण मस्त सुहानाचा जे मिक्स भेटतो ते घेतला होता. इकडे मॅरिनेट लावलं आणि गेस करा मित्रांनो, बघा इकडं पूर्ण बोनलेस ठेवलेलं आहे. हे बोनलेसचं काय करतं आपण बघत जाऊया पुढे पुढे. आणि हे आपण असं झाकण लावून ठेवलं आहे बघा मॅरिनेट. तर थोड्या वेळाला भेटूया आपण. मस्त आता आपण इकडं हे घेतलं आहे, बोनलेस चिकन होतं आणि त्यामध्ये हे अद्रक टाकलेलं आहे, अद्रक लसूण. त्यानंतर टाकलं आपण चवीनुसार मीठ. हे आला डार्क सोया, थोडं टाकलं अजून आपण डार्क सोया. आणि त्यानंतर आपण घेतो आहे विनेगर. एकदम लाईट असं विनेगर टाकले त्यात. विनेगरचा एक खटास पण आणि सोयाचा पण. आणि मित्रांनो, नमक टाकताना ह्याच्यामध्ये थोडं केअरफुली, कारण डार्क सोयामध्ये ऑलरेडी नमक असते. लाल तिखट. त्यानंतर आता आपण काय वापरतोय बघा, तंदुरी चिकन मसाला. तुम्हाला जे दाखवलं दुपारी शेल्फ, त्याच्यातूनच आलं हे. फक्त आपण तंदुरीचा मसाला टाकला. हे बघा, हे जे सेल्फ होतं या खजिन्यातून आलेला होता मसाला तो. चला त्याला मस्त असं आपण मिक्स करून घेऊया. हे काय म्हणते म्हणून? हे चिकन 65 टोटल बोनलेस घेतलं मित्रांनो आपण. त्याच्यानंतर आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं आहे. ओके. पण आपण थोडा वेळ ह्याला असंच ठेवलं तर मॅरिनेट करून. मॅरिनेट करून ठेवलं तर काय होईल की आपल्याला हे जे पीस असतात ना, पीसमध्ये सगळा मसाला मुरला तरच मग चव लागेल, नाहीतर मग पीठ तर पीठ मित्रांनो लागेल. बघा, आपण हे दोन्ही पण, इकडे हे 65 आहे आणि खालच्या ज्या ह्याच्यात दिसतंय बघा इकडून बघा, हे बिर्याणीचं आहे. तर आपण दोन्ही पण मस्त असं हे मॅरिनेट करायला ठेवलंय. काही वेळ लागेल आपल्याला, थांबावं लागेल तोपर्यंत. कॉर्नफ्लॉवर. तर मित्रांनो, जवळपास एक अर्धा तास झाला त्याला आपण मॅरिनेट लावलंय. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा समप्रमाणात घेतलं ना. समप्रमाणामध्ये. तर आता आपण याला पण मिक्स करून घेऊया. आणि आपल्या घरामध्ये आज टीव्हीवर काशीबाई बाजीराव मस्तानी चालू आहे, त्याचा पण आवाज येईल तुम्हाला. चला तर याला आपण मस्त असं मिक्स करूया. आणि मिक्स करून किती वेळ ठेवायचा अजून त्याला? एक 15 मिनिट. अजून 15 मिनिटानंतर आपण त्याला घेऊ शकतो. आणि हे बघा, नेक्स्ट स्टेप, बिर्याणीसाठी आपण मस्त असे बासमती चावल भिजवत घातलेत. याला किती वेळ भिजवायचं चावल? 10 मिनिटं याला पण ठेवायचं. आता इकडं मस्त आपण याला पूर्ण काढून घेऊया.
मस्त आता आपण इथं ऑनियन तेलामध्ये टाकले, त्याला छान असं लाल होऊ द्यायचं, लाल होईपर्यंत भाजायचं छान. त्यानंतर इथं बघा आपण टोमॅटो स्लाइस करून घेतले, ते कशात टाकायचे ओके. इकडे आपण तेल ठेवलंय, इकडं तेल आणि ह्याच्यामध्ये आता आपण चिकन 65 तळायला घेणार आहोत. दोन्ही पॅरलल कामं चालू येतं बघा. इकडं बिर्याणी बनते आणि इकडं तेल गरम होते. तेल गरम करतो थोडंसं आपण टाकून बघूया तेल गरम झालं की नाही. तेल गरम झालं ना टाकून मस्त आता आपण याच्यामध्ये 65 ठेवूया. आणि तेल टाकलं आणि त्या साईडला कांदा ब्राऊन होतो. मस्त आपला पुढचाच ब्लॉग होता मित्रांनो. कसं वाटला सांगा तुम्ही आवडून. दोन्ही पण रेसिपी बघा. एक जे बघताय तुम्ही बिर्याणीची रेसिपी आहे आणि इकडे 65. यामध्ये आता टोमॅटो आणि इकडं आपण याला हलवून घेऊया. मस्त आता बघा चिकन मस्त आपले फ्राय व्हायले. छान असं परतून क्रिस्पी होईपर्यंत मस्त स्टर फ्राय करायचं, याला सॉरी डीप फ्राय करायचं. कसे छान दिसत आहेत बघा मित्रांनो. आणि इकडे बघा आता आपण यामध्ये चिकन घालतोय, जे की जवळपास एक अर्धा तासाच्या वर झालं का, अर्धा एक तास झालं त्याला आपण मॅरिनेट लावलेलं आहे. त्याला ते टाकून घेऊया आणि हे इकडं छान असे कुरकुरीत तळत आहे आपण. आता आपण चिकन सगळं टाकलं पूर्ण. आता आपण त्याला काढून घेऊया छान. आणि इकडे हे जे दिसतंय मित्रांनो हे ऑलमोस्ट व्हायला आलेत. आता आम्ही काढून घेतो कारण मावशीचा हा तिकडं बिझी आहे आणि मी हे बघा अजून थोडा वेळ लागेल त्याला. काढूया मग आपण याच्याने. मस्त इकडे हे तळणं चालू आहे मित्रांनो. आणि आपण हे चिकनवर आता मस्त प्लेट टाकून ठेवूया, छान याला शिजूया. ऑलमोस्ट आहे बघा इकडं चिकन आता चांगलंच बॉईल होतं आहे. आणि आपण राईससाठी आत्ताच इथं पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे. आणि इथं आपल्या इकडं 65 फ्राय होतात. थोड्याच वेळात हे आपण जे स्टॉक केलेले राईस आहेत मित्रांनो बघा, हे चांगले फुललेत, ते आता मोठे मोठे झालेत. याच्यामध्ये टाकून काढूया आपण. पाणी उकळलं मस्त आहे बघा. आता इथं पाणी उकळलंय. आता आपण त्याच्यामध्ये हळू हे बासमती चावल सोडत आहे, हळूहळू सोडून घेऊया. छान अशी एक उकळी काढून घ्यायची त्याची. मस्त आता याच्यात बासमती चावल टाकले आपण. त्याला जास्त स्टर नाही करायचं मित्रांनो, कारण ते तुटतील दाणे. आणि आपलं मस्त चिकन हाफ मॅरिनेट म्हणजे हे झालेलं आहे, ते बॉईल झालेलं आहे ना. हाफ झालं असेल की वरी झाला असेल, टेंडर झाले मस्त. आणि इकडला तर मेनू माहितीच आहे तुम्हाला या बर्नरवरचा. असे 3 शेगडी मस्त चालू आहेत आपले. किती भारी दिसतंय. आणि तुम्हाला हे तोडून पण दाखवतो बघा मस्त असा. त्याच्यामध्ये आपण थोडं पुदिना आणि कोथिंबीर टाकले. आणि मित्रांनो बघा मस्त खाली जे दिसतंय हे मेयोनीज आणि चिकन. शिजलाय, एकदम लांब लांब झालं. आता आपल्याला याच्यावर डायरेक्ट टाकून घेऊ. मस्त आपण आता त्याच्यावर थर लावतो मित्रांनो. एवढा भारी वास येतो ना मित्रांनो, खतरनाक एकदम.
मस्त असं पाणी एळवलं आपण त्याच्यातलं आणि डायरेक्ट भाजीवर लावलंय. त्याला जास्त कालवायचं नाही. कशा पोटला नाही, भाताला. जास्त पळी वगैरे नाही फिरवायची याला, जेणेकरून ते फुटणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर काही विचारायचं वगैरे असेल तर आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये कमेंट करा. मावशी पण कमेंट वाचेल आणि तुम्हाला काही जर समजलं नाही तर आवर्जून उत्तर भेटेल त्याचं. आता आपण टाकूया डेकोरेशनसाठी थोडंसं रेड कलर आणि त्यानंतर आपण टाकू थोडंसं ग्रीन कलर. थोडं कलर वाली असेल तर खायला पण मजा येते ना. हा ना, दिसायला पण भारी दिसते. हे आपल्याला आता पुदिना आणि कोथिंबीर. आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. मस्त असं ढक्कन लावून आपल्याला त्याला किती वेळ ठेवावं लागेल? एक 5-10 मिनिटं त्याच्यावर असं गच्च ठेवायचं, जेणेकरून दम हवा नाही यायला. जाणार आहे. आणि गॅस आपला बघा लो फ्लेमवर चालू आहे खाली. तर अवघ्या काही वेळामध्ये मस्त आपली बिर्याणी तयार होईल. तर आपण आता जेवायच्या तिथंच बसूया. चला मित्रांनो, इकडे किती मस्त बिर्याणी दिसते बघा. आता आपण छान अशी प्लेटिंग करूया. लेअरवाली बिर्याणी आहे मित्रांनो, मस्त. फायनली गाइस, तुम्ही बघू शकता आपला डिनर वगैरे छान असं झालेलं आहे. अप्रतिम आणि उत्कृष्ट प्रकारची बिर्याणी बनवली होती मावशीने. त्या बिर्याणीबद्दल, त्या रेसिपीबद्दल तुम्हाला जे काही विचारायचं असेल नक्की कमेंट करा. कमेंटद्वारे विचारा, त्याचं तुम्हाला आन्सर डेफिनेटली बघाल मी किंवा मावशी दोघांपैकी कोणीतरी एक देऊन देईल आन्सर तुम्हाला. जे तुमचं प्रतिसाद भेटतं ते खूप भारी आहे मित्रांनो. असंच प्रेम असू द्या. लवकरात लवकर आपण छान छान ब्लॉगमध्ये भेटूया. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.